हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा विचार करते, मला बाळजाबाईंच्या विरुद्ध पुरावे शोधावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई ह्या आढळरावांच्या हाताला गजरा गुंडाळत असतात. तर आढळराव त्या गजऱ्यातनं स्वतःचा हात हिसकावून घेतात. बाळजाबाई म्हणत असतात, एवढी हिंमत काय? मग सांगू की काय दुष्यंतला तुमचा सगळा भूतकाळ? वाचू का त्याच्यासमोर सगळ्या फायली? बोला की बोला. त्याबरोबर आढळरावांना आठवत असतं की 2 बायकांच्या मध्ये जेव्हा खिचातानी होत होती बंदुकीची, तेव्हा आढळरावांच्या हातून चुकून त्यांच्या बायकोला गोळी लागली होती आणि अनुसया खाली कोसळली होती. त्याबरोबर आता इकडे लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, वाटली ना भीती तुमच्या स्वतःच्या काळ्या कर्मांची? नाही सांगणार दुष्यंतला. चला नाही सांगणार, पण मग मला पहिलं तुम्ही सांगा की ती कृष्णा काय करणार आहे? काय चालू आहे त्या पोरीच्या डोक्यात? बोला की आढळराव, काय सुरू आहे त्या कृष्णाच्या मनात? काय करणार आहे नेमकं ती? बोला, सांगा मला काय चाललं आहे तिचं? कशी तिची हिंमत एवढी होते? बोला आढळराव बोला. बाळजाबाई आढळरावांना उठवत असतात आणि म्हणत असतात, बोला आढळराव बोला. आढळराव काहीच बोलत नसतात. ते म्हणत असतात की सोड. त्यावर बाळजाबाई म्हणतात, सांगा की मला ती कृष्णा ती कसं काय म्हणाली मला 12 दिवसात तुमचं साम्राज्य उधळून लावणार म्हणून? कसं काय करणार काय ती 12 दिवसात? कसं शक्य आहे हे सगळं? आढळराव बोला. त्याबरोबर आढळराव तिच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, नाही मला नाही माहीत मला माहीत नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा म्हणत असते की काल मी माझा फोन शोधायला आले होते, पण आज मी बाळजाबाईंचा इतिहास उकरायला आली आहे. आणि मग त्यानंतर कृष्णा ही आता बाळजाबाईंचं कपाट उघडते. कपाटात भरपूर शोधल्यावर कृष्णाला घुंगरू सापडतात. कृष्णा म्हणते की जर ह्या घरामध्ये घुंगरू सापडू शकतात तर नक्कीच ह्या घरामध्ये मला आणखीन बरंच काही सापडू शकतं. तिला अनुसयाचे शब्द आठवतात. ती नाचणारी गावोगावी जाऊन नाचणारी बाई रांगडे पाटलांच्या वाड्यावर आली आणि रांगडे पाटलांच्या साम्राज्याला तिने धक्का लावला. तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्याच आयुष्यातनं मला उठवलं, तिने मला मारली. पुढे ती सांगत होती की तिने खूप वाईट लोकांबरोबर जुलूम केले, ती खूप वाईट आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, घुंगरू आहेत या खोलीत, म्हणजे आणि बरंच काहीतरी सापडू शकतं मला इथं शोधायला पाहिजे. मग कृष्णा ते घुंगरू होते तिथे पुन्हा तसेच ठेवते आणि आणखीन शोधाशोध करायला सुरुवात करते. आता कृष्णा शोधत असते आणि तिला काही सापडतंय का हे बघत असते. कृष्णा म्हणत असते, मला कळत नाही आहे की त्या बाई त्या दिवशी जे काही बोलल्या ते कितपत खरं आणि कितपत खोटं. नाही या सगळ्याच्या मुळाशी तर मला जावंच लागणार आहे, कारण जर या सगळ्याच्या मुळाशी नाही गेले तर मला काही नाही करणार. बाळजाबाई म्हणत असतात, बोला की आढळराव, काय सुरू आहे ते समज बोला. त्यावर आढळराव हात जोडतात आणि म्हटलं ना म्या, मला काय बी ठावं नाही. कृष्णीचं नेमकं काय सुरू आहे काय नाही मला नाही माहीत. मी हात जोडतो, मला खरंच नाही माहीत मला खरंच नाही माहीत. खरंच माहीत नाही कृष्णाच्या मनात काय सुरू आहे खरंच. फक्त एक गोष्ट माहिती आहे, एक गोष्ट माहिती आहे, ती मी सांगू शकतो. सांगू का? सांगू. त्यावर बाळजाबाई म्हणते, बोला. त्यावर आढळराव बाळजाबाईला सांगतात, तुमच्या चेहऱ्यावर आहे की नाही आईच्या मला आता भीती दिसायल्या. हो भीती. कृष्णा तुम्हाला हरवणार याची भीती. तुमचे काले चिठ्ठे सगळ्यांच्या समोर येणार याची भीती. माझ्याजवळ तर असं काहीच नाही आहे बाळजाबाई रांगडे पाटील, की ज्यामुळं तुम्ही माझा इतिहास बाहेर आणला तर दुसरं काय होईल? दुष्यंत मला फक्त या घरातनं फरफटत बाहेर काढेल. पण प्रचाराचे आणि निवडणुकीचे वारे वाहू लागलेत बाळजाबाई. निवडणुकीचा बिगुल फुकला गेलाय आणि प्रचाराचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जरी मला घरातनं बाहेर काढलं की नाही तरी माझं काय बी नुकसान होणार नाही. फक्त ह्या गावाबाहेर जाऊन मी तुमचे काले चिठ्ठे उघडे पाडतो की नाही ते बघा. तुम्ही या गावाला कसं लुबाडलं ते बाहेर आणतो का नाही ते बघा. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही आता विचार करते की नाही, मला आणखीन काहीतरी मिळतंय का बघायला पाहिजे. मग कृष्णा आता
त्या बेडखाली बघते तर तिला एक ट्रंक दिसते. कृष्णा आता ती ट्रंक बाहेर खेचते तर बाळजाबाई ह्या अढळरावांवरती हात उगारायला जातात. तर अढळराव बाळजाबाईंचा हात तसाच घट्ट एका हातात पकडतात. बाळजाबाईंचा हात आता हलतच नसतो. तर अढळराव बाळजाबाईंना सांगतात, दारू प्यायलोय म्या, ताकद कमी झालेली नाही, हे हट. आणि मग ते बाळजाबाईंचा हात सोडतात आणि त्यांना हट असं जोरात म्हणतात आणि लगेचच तिकडनं निघून जाऊ लागतात. आणि जाताना बाळजाबाईंना सांगतात, लक्षात ठेव, तुला कृष्णाची भीती वाटायला आणि भीती रास्त आहे, कारण तुझ्या नजरेत दिसायलं आहे की तुझं हे साम्राज्य उद्ध्वस्त होण्याची तुझ्या मनात काळजी आहे आणि ते सगळं तर लवकर होणारच आहे. आजपर्यंत तू गावकऱ्यांना कसं लुटलंस, कसं लोकांना गोड बोलून फसवलंस, ह्या सर्व गोष्टींचा पाढा वाचला जाणारच आहे, कळलं ना? सांभाळून राहा. त्याबरोबर आता इकडे बाळजाबाई म्हणतात, एवढी हिंमत? हां. त्यावर अढळराव म्हणतात, हो, हाय माझ्यात हिंमत, काही करायचं आहे ते कर. आणि मग आता अढळराव हे लगेचच तिकडनं उठून जात असतात. बाळजाबाई त्यांना म्हणतात की काय करणार, काय आहे ती कृष्णा? हां, त्या कृष्णाच्या जीवावर सुरू आहे ना हे सगळं, तिच्याच जीवावर एवढी हिंमत करायला ना तुम्ही? अढळराव म्हणतात की बघशील काय कोण करणार, काय घडणार बघशील. आणि एवढं बोलून ते तिकडनं निघून जातात. आता मात्र इकडे बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे, हे समद त्या कृष्णेमुळं व्हायलं आहे, तिनं हिंमत दाखवली नवं म्हणून हे समद घडायलं आहे. पण नाही, लवकरात लवकर त्या कृष्णी नावाच्या खोड्याचा मला कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे. त्या कृष्णेचा बंदोबस्त केल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही आणि शांती बी घावणार नाही. कृष्णे, तुझा बंदोबस्त केल्याशिवाय मी शांत बसायची नाही, बघशीलच लवकरात लवकर तुझा बंदोबस्त म्या करतो की नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ट्रंक उघडते. आता कृष्णाने ट्रंक उघडल्याबरोबर आता ट्रंकेत कृष्णाला काही कागदपत्र सापडतात. आता ते कागदपत्र बघून कृष्णा म्हणते, नाही, मला जरी वाचता लिहिता येत नसलं तरीसुद्धा हे कागद बघून मी ओळखूच शकतोय की बाळजाबाईंनी लोकांना लुबाडलेलेच हे कागद आहेत, गरीब गोर लोकांची जमीन लुटलेलेच हे कागद आहेत, याची ओळख बरोबर आहे मला. ह्या कागदांच्या बनावटीवरनंच मी समजून गेलो आहे की हे कागद नक्कीच लोकांना लुबाडून त्यांची जमीन हिसकावल्याची आहेत. आता कृष्णा इकडे कागदपत्र बघत असते. दुसऱ्या बाजूने बाळजाबाई या आता खोलीच्या दिशेने चालत येत असतात. एका बाजूला कृष्णा कागदपत्र तपासत असताना अचानक तिला पावलांचा आवाज येतो. कृष्णा पटकन पेटी बंद करते आणि खाली तशी होती तशी ढकलून देते. बाळजाबाई आता खोलीचा दरवाजा उघडतात, खोलीत येतात आणि आता खोलीत येऊन त्या बेडवरती बसतात. बेडवरती बसल्यानंतर त्यांची नजर आपोआप खिडकीच्या दिशेने जाते. बाळजाबाई उठतात, खिडकीजवळ जातात, 1 मिनिटं उभ्या राहतात आणि काहीही मागचा पुढचा विचार न करता पटकन खिडकीचे पडदे सरळ करून घेतात आणि पुन्हा खोलीच्या आतमध्ये निघून जातात. आता बाळजाबाई पुन्हा आत जातात आणि शांतपणे बसतात. त्यावेळी आता खिडकी बाहेर असलेली कृष्णा निटकेचा श्वास सोडते. कृष्णा ही खिडकीतनं बाहेर आलेली असते आणि आता ती तिथं उभी असते. त्याबरोबर आता इकडे कृष्णा ही म्हणत असते, बाळजाबाई, लवकरात लवकर तुमचे सगळे कालेचिठ्ठे मी सगळ्यांच्या समोर आणणार आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळ्या कर्मांची अद्दल घडवणार. बघालच तुम्हासनी जर अडकवायचं असेल तर मला लई मोठं काहीतरी करावं लागणार आहे. जर हे सगळं खरं असेल त्या बाई बोललेल्या, तर तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी या सर्व गोष्टी कामी पडतील. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही सकाळी सांगत असते, महादेव काका चांगलं काम करून घ्या यांच्याकडनं, दादा सगळ्या गाद्या व्यवस्थित झाडा काय. त्याबरोबर ती लोक म्हणत असतात की हो, काळजीच करू नका तुम्ही मालकीनबाई. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो आणि विचारतो, काय गं कृष्णा, काय करतेस, काय चाललं आहे हे? कृष्णा म्हणते, अहो काही नाही, बघा ना सगळ्या गाद्यांमधल्या कापसाचा नुसता भुगा झाला आहे, तर मग जरा चोपून घ्यायला सांगते गाद्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, चालू दे, आणि मग तो तिकडनं जात असतो. कृष्णा ही मागून दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंत थांबतो. कृष्णा दुष्यंतच्या जवळ जाते आणि विचार करते, काय करू, सांगू का काय दुष्यंत सरकारांना सर्व? सांगूनच टाकते. नाही नको, ही वेळ कदाचित योग्य नसावी, पण सांगून मोकळं होता येईल. सांगते दुष्यंत सरकारसनी समज.
आणि मग कृष्णा आता दुष्यंतला हाक मारते. दुष्यंत सरकार ते म्या असं म्हणत होतो की म्हणजे इतक्यात दुष्यंत सरकारांच्या फोनवरती एक फोन येतो. दुष्यंत तो फोन उचलतो. समोरची व्यक्ती सांगत असते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईंमुळं आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आता तुम्हीच काहीतरी करा आणि आमचं नुकसान भरून काढा. आता तुम्हालाच काहीतरी करता येईल दुष्यंत सरकार, नुकसानाचं भरपाई करा. आता हे सगळं त्या माणसाने बोलल्याबरोबर दुष्यंत त्याला म्हणत असतो, काय रे, तुला काय वाटलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन? कोण बोलतोयस, कोण तू आणि कुठून बोलतोयस? तुला काय वाटलं, समजत नाही आहे का मला? अरे निवडणुका जशा जवळ आल्या बरोबर तसंच असं फोन करून खोटं बोलायला लाज नाही वाटत? आणि का माझ्या आईचं नाव खोटं खराब करतोयस रे? आजपर्यंत दुसऱ्यांसाठी जगली आहे माझी बिचारी आई आणि तिच्याचवरती हे असले आरोप. त्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, काय झालं दुष्यंत सरकार, एवढे कशापायी चिडायला? कोणाचा फोन होता आणि काय म्हणली समोरची व्यक्ती? दुष्यंत म्हणतो की अगं काय बोलणार, आईवरती आरोप करतोय. कृष्णा म्हणते, बाळजाबाईंवरती आरोप काय? त्यावर तो म्हणतो, ते सगळं सोड, तू काय बोलत होतीस ते सांग की. त्यावर कृष्णा म्हणते, म्या काही नाही, अशी सहज हाक मारली तू मासनी. दुष्यंतला ती म्हणते, जावा की तुम्ही तुमची कामं करा, जावा. मग दुष्यंत तिकडनं निघून जातो. कृष्णा विचार करते की नाही, दुष्यंत सरकारांबरोबर बोलण्याची ही ती योग्य वेळ नाही. आता दुष्यंत सरकारसनी मी काय बी सांगायला नको. एक डाव माझ्या हातात बाळजाबाईंच्या विरोधातले समदे पुरावे आले की त्यानंतरच माझा तोंड उघडून फायदा होईल. आता जरी मी दुष्यंत सरकारसनी समजा काही सांगितलं तरी ते माझ्यावर विश्वास तर ठेवणार नाहीतच, वरनं बाळजाबाईसुद्धा सावध होतील. त्यामुळं ते काही मला आता सध्याला परवडणार नाही. त्यानंतरनं मग कृष्णा आता विचार करू लागते की मला काहीतरी करावं लागेल. इतक्यात मागून दुष्यंत येऊन तिच्या कानाला कापूस वळवळवतो. कृष्णाला वाटतं, अरे काय चाललं हे? कृष्णा बाजूला बघत असते पण तिला दुष्यंत दिसत नसतो. मग कृष्णाला दुष्यंत जेव्हा दिसतो, कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकाराव काय चाललं हे? काय लहान पोरांसारखं करायला आहे? सोडा की देऊ कापूस. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की नाही आणि मग तो कृष्णावर कापूस फेकू लागतो. कृष्णासुद्धा आता मोठी उशी घेते आणि उशीने दुष्यंतला मारत असते. दुष्यंत आता कृष्णाला ती उशी सोडवतो आणि स्वतःच्या जवळ खेचून घेतो. आता कृष्णा दुष्यंतला स्वतःपासून लांब करत असते, तर आता दुष्यंत हा कृष्णाला स्वतःच्या जवळ खेचत असतो. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असतात. तर दुसऱ्या बाजूला अनुसया समरला म्हणत असते, समर बाळा, खरंच मानलं बाबा तुला, नाही म्हणजे तू जे बोलला होतास ते करून दावलंस. अरे त्या कृष्णाला घरला आणलीस काय आपल्या? तिची माझी गाठभेट काय घालून दिलीस? तिनं समजस ऐकून काय घेतलं? त्यावर समर म्हणतो, आई आपण बोललो नवं म्हणजे काळ्या दगडावरचा शब्द असतोय, आपल्याला जे हवं आपण तेच करतोय. आता बघशील आपण कसे त्या कृष्णाच्या मनातून सगळं सक्सेसफुल करून दाखवणार ते. अगं ही सगळी शांतता चांगली आहे. त्यावर अनुसया म्हणते, अरे पण तुला नक्की असं होईल असं वाटतंय ना? नाही म्हणजे बघ, आपण तीर तर मारलाय, पर त्यो तीर बरोबर जाऊन निशाण्यावर लागल ना? त्यावर मग लगेचच समर म्हणतो, हो आई, लागणार, तीर निशाण्यावरच लागणार. अगं आता त्या कृष्णाच्या मनामध्ये आहे की नाही शांतता पसरली, शांतता. पण ती शांतता तिला फार काळ गप्प बसू देणार नाही. तुला माहिती आहे याला काय म्हणतात? वादळापूर्वीची शांतता. अगं आपण दोघं म्हणजे वादळ आहोत आणि ती कृष्णा म्हणजे शांतता, आपल्याला त्या रांगडे पाटलांच्या घरात पोहोचवणारी शांतता. बघ लवकरच समजा आपल्या मनासारखं होतं आहे की नाही, फक्त आपल्याला आता बघत राहायचं आहे की ती कृष्णा कधी कधी आणि काय खेळी करते ती. त्याबरोबर अनुसया म्हणत असते, तू म्हणलायस तसं जर झालं की नाही तर लई बरं होईल बघ समर. त्याबरोबर समर म्हणत असतो, आई तसंच होणार, तू काही काळजी करू नको. दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही अढळरावांना चहा द्यायला येते. कृष्णा ही बघते तर काय, अढळराव अख्खीच्या अख्खी बाटली दारू रात्री प्यायलेले. कृष्णा अढळरावांना हाक मारते, आबा 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 उठा की, आबा सकाळ झाली आहे. त्याबरोबर अढळराव उठत नसतात. कृष्णा हातातला कप खाली ठेवते, अढळरावांना हाताने धक्का देते आणि उठवते, आबा उठा, सकाळ झाली. त्यावर अढळराव उठतात. कृष्णा म्हणते, आबा काय चाललं आहे तुमचं? हल्ली मी बघायलोय तुम्ही फक्त नशेत बुडून राहिलायसा आणि मनात तुमच्या काहीतरी सुरू आहे पण ते तुम्ही कुणाला सांगना झालायचा. काय चाललं आहे तुमचं हे? असं कशापायी करायला आहे? बोला की काहीतरी. अढळराव काहीच बोलत नसतात, ते हात टेकून शांत बसतात. कृष्णा म्हणते, आबा असं गप्प बसून कसं चालणार आहे? सांगा की, तुमच्या मनात जे काही असेल की नाही ते मन मोकळेपणानं बोला, मला सांगा. अहो लेक मानता ना हो मला तुम्ही तुमची, मग माझ्याशी बोलायला काय हरकत आहे?
काय झालं आहे सांगा की. हां, तुमच्या मनात काय आहे, काय चालतं आहे तुमच्या मनाला? जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे? आबा बोला की. आढळराव म्हणतात, नाही पोरी, सांगण्यासारखं नाही आणि तू ऐकण्यासारखं नाही. कृष्णा म्हणते, अहो आबा असं कशापायी बोलायला आहे? असेल की काहीतरी तुमच्या मनात, जे असेल ते सांगा. आबा, अहो त्या बाईंबद्दलसुद्धा फोटोतल्या तुम्ही काय बी नाही बोललं. असं काय आहे? कोण आहेत त्या बाई? आणि तुम्ही त्यांच्याबद्दल का नाही बोलत? का तुम्ही सतत दारू प्यायलाय? हां, काय झालं आहे आबा? अहो जर तुम्ही सांगितलं नाही तर कळणार कसं? आढळराव म्हणतात, कृष्णे, बोलण्यासारखं लई काय आहे, सांगण्यासारखं लई काय आहे, पर ते तू ऐकण्यासारखं नाही. त्यामुळं मला कसले बी प्रश्न विचारू नगस. नाही, कारण तू किती बी आणि काय बी प्रश्न विचारलीस की नाही तरी माझं उत्तर काहीच नसणार आहे. उगाचच्या उगाच तू मला प्रश्न विचारू नगस. तुला उत्तरं घालणार नाहीत पोरी तुझ्या प्रश्नांची. एवढं बोलून आढळराव गप्प बसतात. कृष्णा म्हणते, अहो आबा, पण आढळराव म्हणतात, नाही पोरी, नाही. आणि मग ते तिकडनं जाऊ लागतात. आता मात्र इकडे कृष्णा विचार करते की नाही, आता तर मला ह्या सगळ्याच्याबद्दल दुष्यंत सरकारांबरोबर एक डाव बोललंच पाहिजे. मला आता दुष्यंत सरकारांकडनंच मला काही माहिती मिळते का हे बघता येऊ शकतं. कारण आबा तर मला काही बी सांगायला तयार नाही आहेत. आता दुष्यंत सरकारांना या सगळ्या गोष्टींबद्दल विचारण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नाही आहे ना. मग कृष्णा दुष्यंतसाठी चहा घेऊन जाऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा फोनवर बोलत असतो. एक काम करा, गावात एक कॅम्पियन घ्या. हो, लोकांचे आईबद्दलचे जे मत असेल ते घ्या, किंवा आईने म्हणजे कशी त्यांची मदत केली होती, कसं काय घडलं होतं, कशा त्यांच्या अडचणीच्या काळात आई नेहमी उभी राहते, त्या सर्व गोष्टी ते लोक सांगतील. ते सगळं व्यवस्थित शूट करूया, एडिट करा आणि मग नंतरनं ते आपण चॅनलवरती, सोशल मीडियावरती पब्लिक करूया. हो हो चालेल, मी करतो तुम्हाला थोड्या वेळात, असं म्हणत दुष्यंत कृष्णा आल्यावर फोन कट करतो. कृष्णा दुष्यंतला चहा देते आणि म्हणते, अहो म्या काय म्हणत होतो? दुष्यंत म्हणतो, बोल की. कृष्णा म्हणते, नाही म्हणजे प्रश्न जरा इतिहासातला आहे. दुष्यंत म्हणतो, बरं विचार. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला सांगा, तुम्हासनी कधी असं वाटलं नाही का की आपल्याला बी एखादा भाऊ किंवा बहीण असावी म्हणून, म्हणजे तुम्हाला बहीण किंवा भाऊ असावा असं आढळरावांना किंवा बाळजाबाईसनी वाटलं नाही होय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं आहे की मला भाऊ जयकांत. कृष्णा म्हणते, अहो तो चुलत भाऊ झाला, सख्खी बहीण किंवा सख्खा भाऊ असावा असं नाही वाटलं का त्यासने? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, त्यांचं नातं काय आहे हे तुलासुद्धा माहीत आहेस ना. मला तर वाटत नाही की माझ्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये प्रेम, संवाद काहीतरी उरलं असेल म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण का असं? ह्यो प्रश्न तुम्हासनी कधी पडला नाही का? त्यावर मग मात्र दुष्यंत काहीच उत्तर देत नाही. कृष्णा म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यामध्ये आणि आबांमध्ये असं काय घडलं आहे दुष्यंत सरकार की जे तुम्ही कधीच सांगत नाही का की? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मला माहिती आहे तुला नेहमी तेच बरोबर वाटतात आणि मी चुकीचा वाटतो. पण कृष्णा तसं नाही आहे. नाही, तुझ्याबरोबर आहे त्यांचं वागणं बरोबर, चांगलं आहे, पण तसं माझ्याबरोबर नव्हतं. मी चुकीचा नव्हतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, मी तुम्हाला चुकीचा आहात असं नाहीच म्हणत आहे. मी तुम्हासनीच विचारायलो आहे ना बघ, असं काय झालं होतं तुमच्यामध्ये दोघांमध्ये की बाप बेट्यांमधला संवाद संपून गेला की पार? काय झालं होतं बोला की. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, खूप चुकीचं वागला आहे तो माणूस, जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो काय झालं आहे सांगा की. त्यानंतर मग बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, कृष्णे, अगं असं रात्री अपरात्री घरातनं बाहेर राहत जाऊ नगस. नाही म्हणजे बाई माणसानं असं फिरणं बरोबर नाही ना, सेफ नाही म्हणून म्हणालो. कृष्णा म्हणते, नाही बाळजाबाई, तुम्ही काही काळजीच करू नका. आता काय करायचं की नाही ते मी बघतो बरोबर. मी घेतो स्वतःची काळजी. त्यानंतर आता इकडे लगेचच अनुसया ही म्हणत असते की आता समर त्या बाळजाबाईंचा सगळा पितळ उघडं पडणार नवं. त्यावर समर म्हणतो, आई तू काय बी काळजी करू नकोस, सगळं आपल्याला हवं आहे तसं आणि आपल्या मनाप्रमाणे घडणार. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत कृष्णाला विचारत असतो, कृष्णा, तो मुलगा तुला भेटायला आलेला कोण होता ते मला तू अजूनही सांगितलेलं नाही आहेस. त्यावर मग मात्र कृष्णा आता काहीच बोलत नसते, ती निरुत्तर असते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.
हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.